तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण घेऊन आलो तुमच्यासाठी तिसरी मंथनची सिरीज. बरोबर, त्याच्यात आजचा आपला भाग असणार आहे विशेषणाचा. बरोबर, आपण नाम बघितलं, सर्वनाम बघितलं, आता आपण बघतोय विशेषण. जर नाम सर्वनामावर जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर मागचे व्हिडिओ जाऊन लगेच बघायचे. चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या सर्व व्हॉट्सअपच्या लिंक दिल्या आहेत, त्या लिंकवर जाऊन आपल्या चॅनलला जॉईन करायचे. ठीक आहे, आणि जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. ठीक आहे, चला बघा, आजच्या भागात आपल्याला बघायचं विशेषण. नेमकं विशेषण म्हणजे काय असतं? आपण नाम बघितलं, सर्वनाम बघितलं, एका मिनिटात रिव्हिजन घेऊ. नाम म्हणजे काय? आपल्याला डोळ्यांनी दिसणारी किंवा सृष्टीतील अशी कोणतीही गोष्ट जिला एक नाव दिलंय त्या नावालाच मराठी व्याकरणात नाम असे म्हणतात. किंवा वस्तूला, ठिकाणाला, व्यक्तीला, वास्तूला, स्थळांना दिलेले नाव म्हणजे नाम. दिलेले नाव म्हणजे नाम. समजलं? आता सर्वनाम कसं ओळखायचं? सर्वनाम म्हणजे नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? सर्वनाम. नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला म्हणतो आपण सर्वनाम. मूळ सर्वनाम किती? 9. लक्षात कशी ठेवायची ट्रिक सांगितली होती. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. बस, सर्वनाम संपलं, नाम संपलं. आता विशेषण नेमकं काय वांगड आहे? तर विशेषण म्हणजे नामाची विशेष माहिती देतो. नामाची विशेष माहिती देतो. आता विशेषण कसं ओळखायचं त्याची पण ट्रिक आहे, सांगतो. पण त्यासाठी काय करावं लागणार आहे? व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघावं लागणार आहे. पहिले आपण समजून घेऊ विशेषण. चपळ हरिण, बलाढ्य मुंगी, प्रामाणिक मुलगा. वरील प्रत्येक शब्दाच्या जोडीमध्ये अधोरेखित शब्द त्याच्या पुढे येणाऱ्या नामाविषयी अधिक माहिती सांगतो. बघा, नाम कोणतं? याच्यापैकी हरिण नाम आहे, ते एका प्राण्याला नाम दिलंय हरिण. पण हरिण कशी येते? तर चपळ आहे. हरिण कशी आहे? चपळ आहे. बरोबर, हरिण कशी आहे? चपळ आहे. म्हणजे चपळ काय झालं तर त्याचे हरिणाची विशेषण झालं. हरिणाची एक विशेष माहिती झाली, हरिणाची एक माहिती दिली, म्हणून ते काय झालं तर हे झालं आपलं चपळ विशेषण. बलाढ्य मुंगी. मुंगी कशी आहे? तर बलाढ्य. मुंगी काय झालं? नाम झालं. बारीकशे एका कीटकाला आपण नाम दिलं मुंगी, मग मुंगी झालं नाम. तिला आपण नाव दिलं ना, नाव दिलं म्हणजे काय झालं? नाम झालं. पण नामाबद्दल कोणती माहिती देतोय? तर बलाढ्य. मुंगी कशी आहे? तर बलाढ्य, म्हणून बलाढ्य झालं आपलं विशेषण. प्रामाणिक मुलगा. मुलगा नाम आहे, एखाद्या माणसाला किंवा एखाद्या मुलाला नाव दिलंय मुलगा. बरोबर, पण नामाबद्दल माहिती कोण देत आहे? तर प्रामाणिक असे देतो. मुलगा कसा आहे? तर प्रामाणिक आहे. बरोबर, म्हणून प्रामाणिक झालं विशेषण. ट्रिक सांगतो विशेषण कसं ओळखायचं. नामाला म्हणजेच नावाला कसा, कशी, कसे असा प्रश्न कोणाला विचारायचा? नामाला विचारायचा. कसे हरिण? चपळ हरिण. कशी मुंगी? बलाढ्य मुंगी. कसा मुलगा? तर प्रामाणिक मुलगा. म्हणजे कसा, कशी, कसे. जर याच्याने नामाला प्रश्न विचारला, कशाला? नामाला प्रश्न विचारला तर येणारं उत्तर आपलं 100% विशेषण असतं. समजलं विशेषण कसं ओळखायचं? चला बघू पुढे आपण परत. चपळ हरिण. हरिण कसे? चपळ. बलाढ्य मुंगी. मुंगी कशी? बलाढ्य. प्रामाणिक मुलगा. मुलगा कसा? प्रामाणिक. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं. बरोबर, म्हणजे चपळ, बलाढ्य, प्रामाणिक हे शब्द अनुक्रमे हरिण, मुंगी, मुलगा या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात. म्हणून चपळ, बलाढ्य, प्रामाणिक ही विशेषण आहेत. विशेषणातच शब्द लपलेला आहे. विशेषण, विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. जसं मी आता तुम्हाला सांगितलं. बरोबर, खाली काही नामे, विशेषण व नामांचा तक्ता आहे, तो अभ्यासा. बघा, इकडे नाम दिलं, इकडे विशेषण दिलंय. नाम, विशेषण, नाम, विशेषण. आता आपण नाम बघून त्याला कोणते विशेषण योग्य पद्धतीने लागतात ते बघू. पदार्थ, उघडे पदार्थ म्हणू शकतो आपण, किंवा बाशी पदार्थ म्हणू शकतो, किंवा ताजे पदार्थ म्हणू शकतो, आहे की नाही. रुपये, 100 रुपये, 1000 रुपये. पण रुपये कसे आहेत? 100 तर झालं, ते नोटीला नाव दिलं आपण 100. बरोबर, पण कसे येते तर रुपयामध्ये. ऊन. ऊन, कडक ऊन. ऊन झालं ना, कडक झालं त्याचं विशेषण कडक ऊन. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो जळतो ऊन, आहे की नाही. कोला, लबाड कोला. लबाड कोला किंवा लबाड लांडगा. मग कोला झालं ना, पण लबाड झालं त्याचं विशेषण. कपाट, लाकडी कपाट, लोखंडी कपाट, आहे की नाही. दरी, खोल,
खोल दरी, त्याच्यानंतर उंच दरी. उंच दरी म्हणू शकतो का? नाही, उंच दरी नाही म्हणू शकत आपण, खोल दरी म्हणू शकतो, है की नाही. त्यानंतर रात्र, अंधारी रात्र किंवा किर रात्र, है की नाही. मग रात्र झालं ते एक अंधार होतं, त्याला आपण नाव दिलं रात्र. पण कसं रात्र आहे? तर अंधारी रात्र आहे. अमावस्याची रात्र काय असते? तर अंधार असतं, तेव्हा चंद्र असतो का नाही, मग उजेड असतं का नाही, म्हणून अंधारी रात्र. ढग, काळे ढग, निळे ढग, पांढरे ढग, है की नाही. दिशा, दक्ष, दक्ष दिशा. फूल, सुवासिक, सुवासिक म्हणजे वास देणारे, ठीक आहे, सुवासिक. थंडी, कडाक्याची थंडी, है की नाही. मुलगा, धाकटा मुलगा, मोठा मुलगा, छोटा मुलगा, हुशार मुलगा, प्रामाणिक मुलगा. मुलाला बरेच सारे विशेषण लागतं, बरोबर. पडदा, रुपेरी पडदा, रुपेरी पडदा. गाव, छोटेसे गाव, मोठे गाव, लहाने गाव, ठीक आहे, लांब गाव. आवाज, भसाड, भसाडा आवाज आपण म्हणतो ना, भसाडा आवाज आहे तुझा, मोठा आवाज, छोटा आवाज. साखर, गोड साखर, साखर कशी असते? गोड. साखरेबद्दल कोण माहिती देते? तर गोड हा शब्द माहिती देतोय आपण. जर फक्त साखर म्हटलं तर मग तिखट साखर पण असू शकते, है की नाही. त्याच्यात आपण जर समजा त्याच्या मिरची सोबत खाल्ली तर तिखट झाली ती, बरोबर. पण साखरेबद्दल कोणता शब्द माहिती देतो? तर गोड. शेत, हिरवे शेत, हिरवे शेत, सुके शेत, ओले शेत. मळे, सुंदर मळे, मळे कसे असतात? सुंदर मळे. फुले, सुंदर फुले, बरोबर. असे काही विशेषण नामाला लागले जातात, बरोबर. आता याच्यावर नेमका प्रश्न कसा विचारला तर ते बघू आपण, बरोबर. रिकाम्या जागी योग्य शब्द पर्यायातून शोधा. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला टिंब म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? बघा, नामाऐवजी जो शब्द येतो त्याला म्हणतात सर्वनाम, आणि नामाबद्दल जो विशेष माहिती सांगतो त्याला म्हणतात विशेषण. आणि कधीही लक्षात ठेवायचं, विशेषण हे नामाच्या आधी येतं, नामाच्या आधी येतं. विशेषण नामाच्या आधी येतं कधी पण, हे कधीही लक्षात ठेवायचं. म्हणजे जर इथं नाम असेल तर विशेषण इकडे राहील, इकडे राहणार नाही, इकडे गेलं तर विशेष्य होतं, ठीक आहे. तर नामाबद्दल माहिती देणाऱ्या सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? तर ऑप्शन नंबर 2 विशेषण असे म्हणतो. कशाला? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला. त्यानंतर खालीलपैकी नाम व विशेषण यांची योग्य जोडी कोणती? नाम आणि तिथला योग्य जोडी कोणती, म्हणजे बरोबर लागते का ती जोडी, ते बघू. कोला, लबाड कोला, हो म्हणू शकतो, म्हणून अ आपला बरोबर आहे, ठीक आहे. ससा, मोठा ससा, नाही, ससा मोठा नसतो, ससा एक तर छोटा असतो किंवा भित्रा असतो, घाबरणारा ससा असतो, बरोबर, म्हणून हे येणार नाही. हत्ती, रंगीबिरंगी हत्ती असतो का? मोठा बलाढ्य हत्ती असतो, रंगीबिरंगी येणार नाही. हरिण, चपळ, हो चपळ हरिण असते, बरोबर, म्हणून आपलं ड पण येईल. म्हणजे अ आणि ड आपलं बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 आपलं बरोबर आहे. अ आणि ड योग्य. पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. मुंग्या अभ्यासात मुग्धा, मुग्धा नाही त्यांना मुक्ता म्हणायचं होतं, ठीक आहे, हे मुक्ता आहे, मुक्ता म्हणायचं होतं त्यांना, मुग्धा नाही, हा मुक्ता, ओके. मुक्ता अभ्यासात हुशार आहे, हुशार आहे मुग्धा अभ्यासात, त्या ओळखायचं विशेषण ओळखायचे, बरोबर. मुग्धा अभ्यासात हुशार आहे ती, पण काय आहे? मुग्धाबद्दल कोणता शब्द माहिती देतोय? तर हुशार हा शब्द माहिती देतोय, हुशार हा शब्द माहिती देतोय, समजलं. पण कशात हुशार आहे? तर अभ्यासात हुशार आहे. कशात हुशार आहे? अभ्यासात. म्हणजे मुक्ताबद्दल कोणते शब्द माहिती देत आहेत? तर अभ्यासात आणि हुशार, म्हणजे हुशार आणि अभ्यासात. अ आणि ड, अ आणि ड, अ आणि ड आहे का? अ आणि क आहे, नाही अभ्यासात नाही येणार, अभ्यासात येणार नाही. कारण अभ्यासात काय नाही येणार आहे? कारण अभ्यास हा एक शब्द आहे, अभ्यास हा एक नाम आहे, त्याच्यामुळे नाम नाही येणार. नामाबद्दल माहिती देणारा शब्द पाहिजे. मग कोणता माहिती देतोय? तर हुशार हा शब्द माहिती देतोय, म्हणजे फक्त अ आपलं योग्य आहे, फक्त अ आपलं योग्य आहे. ऑप्शन नंबर 3. पुढील शब्द गटातील विशेषण ओळखा. गोड, कडक, शूर, सर्व पर्याय बरोबर. गोड, साखर, साखर नाम आहे, मग गोड आपण लावू शकतो, म्हणजे गोड साखर होऊ शकतं, म्हणजे हे विशेषण आहे. गोड साखर आपण म्हणू शकतो, बरोबर. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो? कडक, कडक चहा आपण म्हणू शकतो ना, कडक चहा किंवा कडक दगड. शूर, सैनिक, सैनिक कसा आहे? तर शूर आहे, म्हणजे आपण हे पण म्हणू शकतो, बरोबर. म्हणजे याचाच अर्थ सर्व पर्याय बरोबर, सर्व पर्याय बरोबर, समजलं. सर्व पर्याय बरोबर. पुढील शब्दांच्या यादीत एकूण किती विशेषणे आहेत? याच्यापैकी विशेषण ओळखायचं आपल्याला. इमारत,
इमारत विशेषण, इमारत नाम आहे, त्या बिल्डिंगला नाव दिलं इमारत, त्याच्यामुळे इमारत येणार नाही. थंडगार, हा थंडगार येऊ शकतो. थंडगार हवा, हवेला, हवेबद्दल कोण माहिती देतं? थंडगार हा शब्द माहिती देतोय, म्हणजे थंडगार येईल. कडबा, कडबा येईल का? कडबा, कडबा येणार नाही. उंच, हा उंच येईल. उंच झाड, झाडाबद्दल उंच हा शब्द माहिती देतो म्हणून उंच येईल. रशीद, रशीद नाही येणार, रशीद येणार नाही. रशीद म्हणजे काय तर कॅश, बरोबर, रशीद येणार नाही. बलाढ्य, हो बलाढ्य, आपण म्हटलं ना बलाढ्य मुंगी किंवा बलाढ्य हत्ती, म्हणजे हे पण येईल. जंगल, जंगल येणार नाही, म्हणजे 1, 2 आणि 3, 1, 2 आणि 3, ऑप्शन नंबर आपलं 2 बरोबर आहे. किती येतील? तर 3 येतील. समजलं? खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? आता चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. नाही मग बघा चुकीची जोडी कोणती? रंगीबिरंगी फुले, सुदृढ शरीर, 12 महिने, शांत शिव. रंगीबिरंगी फुले असू शकता का? हो, फुलांबद्दल रंगीबिरंगी हा शब्द माहिती देतो. सुदृढ शरीर, शरीर सुदृढ असणं म्हणजे चांगले असणं, म्हणजे शरीराबद्दल माहिती कोण देतोय? शरीर या नामाबद्दल माहिती कोण देतोय? सुदृढ देतोय. 12 महिने, हो महिने किती आहेत? तर 12 आहे, म्हणजे 12 हा शब्द माहिती देतोय. शांत शिव, हा शांत शिव म्हणू शकत नाही, हिंस्त्र शिव म्हणू शकतो आपण. समजलं? म्हणजे शांत सिंह येणार नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 4. समजलं? ऑप्शन नंबर याचा आपलं येईल 4. 7 व 8 साठी सूचना. रिकाम्या जागी खालील पर्यायातून योग्य विशेषण निवडा. रिकाम्या जागी आपल्याला विशेषण टाकायचं आहे. सर्व प्राण्यात टिंब मानव आहे, सुंदर आहे, बलवान आहे, हुशार आहे, मित्र आहे. सुंदर आहे का? नाही, सुंदर नाही. बलवान आहे, काय? बलवान नाही, बलवान पण नाही. आपल्यापेक्षा बलवान प्राणी आहेत, हत्तीसारखे बलवान प्राणी आहेत आपल्यापेक्षा, पण हुशार आहे. हुशार की तो हत्तीला पण काबीज करतो. म्हणून सर्व प्राण्यांमध्ये हुशार मानव आहे, बरोबर, हुशार मानव आहे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 3. भित्रा येईल का? भित्रा ससा येईल, मानव येणार नाही. समुद्रात टिंब पाणी असते, गोड पाणी असते का रे? समुद्रात गोड पाणी असते का? नाही. भरपूर पाणी असते का? हो, भरपूर पाणी असू शकतं. योग्य विशेषण कोणतं येईल? तर खारट येईल. खारट, खारट जर नसतं तर मग आपण भरपूर म्हणू शकलो असतो, पण योग्य विशेषण इथं कोणतं येईल? तर खारट पाणी असते. कसे पाणी असते? खारट पाणी असते, बरोबर. प्रश्न 9 व 10 साठी सूचना. खालील शब्दगटातील विशेषण ओळखा. तर खालील विशेषण ओळखा. जास्वंद, जास्वंद विशेषण येईल का? विशेषण येणार नाही का रे? कारण जास्वंद हे फुलाचं नाव आहे म्हणून ते झालं नाव, येणार नाही. फुले, स्वतः फुल एक नाम आहे त्याच्यामुळे फुले पण येणार नाही. बाग म्हणजे गार्डन, बाग पण येणार नाही. समजलं? पण रंगीबिरंगी, हा रंगीबिरंगी फुले, रंगीबिरंगी जास्वंद, रंगीबिरंगी बाग आपण म्हणू शकतो, म्हणून रंगीबिरंगी झालं आपलं विशेषण. म्हणजेच आपला ऑप्शन नंबर 4. हत्ती सोंड बलाढ्य आहे. हत्ती एक नाम आहे म्हणजे हे येणार नाही. सोंड, हत्तीच्या ते जे काही लांब असते तिला आपण सोंड नाव दिलं म्हणून ती झाली सोंड, ते झालं नाम, म्हणजे ते पण येणार नाही. बलाढ्य, हा बलाढ्य हत्ती आपण म्हणू शकतो, बलाढ्य हत्ती आपण म्हणू शकतो. आहे, आहे येणार नाही, आहे क्रियापद आहे, बरोबर. म्हणजे आपला ऑप्शन नंबर याचा येईल 3. ऑप्शन नंबर 3. समजलं? ऑप्शन नंबर 3. 11 व 13 साठी सूचना. खालील प्रश्नात डावीकडे दिलेल्या नामासाठी योग्य विशेषणाची निवड करून त्यांचे पर्याय क्रमांक शोधा. इकडे काय दिलंय? तर नाम दिलंय आणि त्यांना कोणतं योग्य विशेषण लागतं ते आपल्याला बघितलं. बगीचा, मोठा बगीचा असू शकतो का? असू शकतो मोठा बगीचा. शांत बगीचा नाही, शांत बगीचा नाही असू शकत. रंगीबिरंगी बगीचा असू शकतो. थंडगार बगीचा नाही, थंडगार बगीचा नसणार, थंडगार पाणी असेल, बरोबर. मोठा की रंगीबिरंगी? तर इथं आपला ऑप्शन येईल रंगीबिरंगी, कारण रंगीबिरंगी योग्य निवडायचं आपल्याला, योग्य. रंगीबिरंगी बगीचाच असतो, ठीक आहे. आकाश, आकाश कसे? सफेद आकाश, निर्भर आकाश, पिवळे आकाश, चांदण्यांचे आकाश. निर्भर येणार नाही, पिवळे आकाश राहत नाही, चांदण्यांचे आकाश असते आणि सफेद आकाश असते. पण आपण जास्त करून आकाश कधी म्हणतो? जेव्हा सकाळ होते तेव्हा आकाश म्हणतो. मग सकाळचं आकाश कसं असतं? किंवा दुपारून सकाळून दिवसा आकाश कसं असतं? तर सफेद असतं. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 सफेद. ससा, ससा कसा असतो? मोठा, शूर, भित्रा, हिंस्त्र. तर ससा असतो भित्रा म्हणजे घाबरणारा, भित्रा म्हणजे घाबरणारा, ससा असतो भित्रा. समजलं? अशा प्रकारे विशेषण असतं. एवढं लक्षात ठेवायचं, विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द. विशेषण हा नामाच्या आधी येतो. समजलं? जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.